जर तुम्हाला वाटत असेल की फक्त जय माता दी म्हणून किंवा अक्कडबक्कड बंबेबो करून ऑप्शन टिक केल्याने एमएसटी सीईटीमध्ये 99% येतील तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. एमएसटी सीईटीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते हे सगळ्यांना माहीत आहे, पण अंधाधुंद तुक्के मारल्याने फक्त मायनसमध्ये जात नाहीत एवढंच, मार्क्स पण मिळत नाहीत. पण जर तुम्ही सायंटिफिक तुक्का स्ट्रॅटेजी वापरलीत तर तुमचे 30 ते 40 मार्क्स आरामात वाढण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. हा व्हिडिओ तुमचा गेम चेंजर ठरणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा आदित्य सर आणि टेस्टवायझरच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुक्का मारणे ही एक कला आहे, पण ती आपण शेवटच्या 15 ते 20 मिनिटातच वापरायची आहे. सुरुवातीलाच तुक्के मारायला लागलात तर 3 इडियट्समधल्या लाजू रस्तोगीसारखी अवस्था होईल, परीक्षा पास होणार नाही. सुरुवातीला 80 ते 90% पेपर प्रामाणिकपणे तुमच्या अभ्यासानुसार सॉल्व्ह करा. ही स्ट्रॅटेजी त्यांच्यासाठीच कामाला येते ज्यांचा कमीत कमी 50% अभ्यास झाला आहे. आता पहिली आणि सर्वात महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे एलिमिनेशन मेथड. 4 ऑप्शन्समधून डिरेक्ट गेस करू नका. लॉजिक लावून 1 किंवा 2 ऑप्शन्स चुकीचे आहेत हे शोधून ते उडवून टाका. म्हणजे तुमची बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी 25%वरून डिरेक्ट 50% होईल. न्यूमरिकल क्वेश्चन्समध्ये जे एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असतात, म्हणजे एक ऑप्शन खूप मोठा आणि एक खूप छोटा असतो, ते बहुधा चुकीचे असतात. मधल्या रेंजचे ऑप्शन सिलेक्ट करा. तसेच जर 2 ऑप्शन्स एकदम सेम दिसत असतील, जसं की एक +2 आणि दुसरा -2 किंवा एक 1/2 आणि दुसरा 2, तर 90% वेळेस उत्तर त्या दोघांमध्येच लपलेला असाता. CID मधल्या ACP प्रद्युमनसारखा दिमाग लावा, कुछ तो गडबड है, आणि त्या 2 पैकी एक ऑप्शन निवडा. आता हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण ही तुक्का स्ट्रॅटेजी डायरेक्ट फायनल एक्झाममध्ये वापरली तर फेल होऊ शकता. याची आधी प्रॅक्टिस करावी लागेल. आणि तुमच्या या प्रॅक्टिससाठी आम्ही टेस्टवायझर.com वर MST CETचे प्रीमियम मॉक टेस्ट्स अगदी फ्री आणले आहेत. हो, सध्या आमच्या प्लॅटफॉर्मवर सर्व टेस्ट्स 100% फ्री आहेत. तर लगेच डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि मॉक टेस्ट्स देऊन या सायंटिफिक गेसिंगची प्रॅक्टिस करा. आता सब्जेक्ट वाईज हॅक्स बघूया. मॅथ्समध्ये खूप मोठे इक्वेशन्स सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा सबस्टिट्यूशन मेथड वापरा. ऑप्शन्समधल्या व्हॅल्यूज डिरेक्ट क्वेश्चनमध्ये टाकून पहा, इक्वेशन मॅच होतायत का. जॉमेट्रीमध्ये पॉइंट्स डिरेक्ट इक्वेशनमध्ये टाकून सॅटिस्फाय करून पहा. फिजिक्समध्ये डायमेन्शनल ॲनालिसिस खूप कामाला येतं. प्रश्नात वेलॉसिटी विचारली असेल आणि ऑप्शनमध्ये ॲक्सेलरेशनचं युनिट असेल तर तो ऑप्शन लगेच कट करा. पुष्पा मूव्हीसारखं फक्त मॅच झुकेगा नाही म्हणून चालणार नाही, तिथे दिमाग पण वापरावा लागेल. थिअरी क्वेश्चन्समध्ये जर एखादा ऑप्शन खूप मोठा आणि डिटेल्ड एक्सप्लेनेशन देणारा असेल तर तो बरोबर असण्याची शक्यता सर्वात जास्त असते. आणि जर ऑप्शनमध्ये ऑलवेज, नेव्हर किंवा ओन्ली असे ॲब्सोल्यूट शब्द असतील तर ते ट्रॅप आहेत, ते निवडू नका. त्या जागी जनरली, मे बी असे शब्द असलेले ऑप्शन्स बरोबर असतात. नन ऑफ दीज बहुतायक वेळेस चुकीचा असतो, पण ऑल ऑफ दीज दिसला तर त्याचा विचार नक्की करा, कारण ते खूपदा बरोबर असतात. आता शेवटची आणि सगळ्यात भारी ट्रिक, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स. जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर ABCD पैकी काय टिक करायचं. स्टॅटिस्टिक्सनुसार B आणि C हे ऑप्शन्स सर्वात जास्तदा बरोबर असतात. त्यामुळे अंधाधुंद AAAA किंवा DDDD असा पॅटर्न टिक करू नका. फ्रिक्वेन्सी बॅलन्सिंग वापरा. म्हणजे पेपर सॉल्व्ह केल्यावर पहा की तुम्ही ABCD पैकी कोणता ऑप्शन सगळ्यात कमी यूज केला आहे. म्हणजे समजा तुम्ही A आणि B खूपदा यूज केला आहे तर उरलेल्या प्रश्नांना C किंवा D टिक करा. एक्झामिनर्स नेहमी पेपर चेक करताना ऑप्शन्स बॅलन्स ठेवतात. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की तुक्का स्ट्रॅटेजी ही मॅजिक वॉन्ड नाहीये ज्यामुळे तुम्हाला डिरेक्ट VJTI किंवा COEP मिळेल. पण जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल आणि सोबत ही ट्रिक वापरलीत तर तुमचे 30 ते 40 मार्क्स नक्की वाढतील आणि पर्सेंटाईलमध्ये खूप मोठा फरक पडेल. 1 मार्काने सुद्धा 3 ते 4,000 रँक खालीवर होतो. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत आणि कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर लगेच शेअर करा, म्हणजे त्यांनाही या भारी ट्रिक्सचा फायदा होईल. कमेंटमध्ये फ्री मॉक टेस्ट टाईप करा आणि मी तुम्हाला रिप्लायमध्ये फ्री मॉक टेस्टची लिंक देईन किंवा डिस्क्रिप्शनमधली लिंक चेक करा. अशाच भारी स्ट्रॅटेजीज आणि टिप्ससाठी टेस्टवायझरला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करत रहा, मॉक टेस्ट्स द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट. www.testwizer.com. Testwizer is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.